मी आज सदर प्रकरणामध्ये जी पीडित आहे, जी मूळ फिर्यादी आहे, हिच्यातर्फे मेहरबान कोर्टात रिमांडकामी हजर झालो. रिमांडकामी हजर झाल्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालू असताना आरोपी यांनी जो त्याला बुरखा घातलेला होता तो काढला आणि तो कोर्टात अरेरावी करायला लागला, तमाशा करायला लागला. पोलिसांना वगैरे पण जरा धक्काबुक्की करत होता आणि त्यावरती मेहरबान कोर्टाने न्यायाधीशांनी त्याला सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून त्याला तंबी दिली, त्याला ताकीद दिली की हा तमाशा बंद कर, नाहीतर तुझ्यावरती जो एक तू कोर्टात इंटरफेरन्स करतो योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल होईल. त्याच्यानंतर तो शांत झाला. सदर प्रकरणामध्ये या आरोपीविरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, त्यानंतर कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये डकैती आणि रॉबरीचा गुन्हा दाखल आहे. त्याप्रकारे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याच्यावरती मारामारी आणि जे गंभीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि आत्ताचा जो गुन्हा आहे विनयभंगाचा, हा 4था गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे. म्हणजे या आरोपीला प्रत्येक वेळी हा आरोपी गुन्हे करतो, याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याला कायद्याची कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येतं. आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या हिशोबाने CCTVमध्ये त्यांनी त्या मुलीला मारलेलं आहे, त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याचा विनयभंग करण्याचा किंवा तिला मारण्याचा उद्देश नव्हता, सडन असं झालेलं आहे. असं काही झालेलं नाही. ती मुलगी तिकडे काउंटरला बसलेली होती. डॉक्टर जे आहेत संबंधित डॉक्टर, ते डॉक्टर MR सोबत बिझी होते आणि मुलगी मराठीतून त्याला बोलली की असं असं आहे, तुम्ही जरा काही वेळ थांबा. ते सांगितल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा राग आला. तो त्याला म्हणाला की हिंदीमध्ये बोल, आम्हाला समजत नाही मराठी. आणि त्या याच्यावरून मग त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यांनी त्या मुलीला जबर मारहाण केलेली आहे. आज कोर्टात तुम्ही काय म्हणजे BNS कलम संदर्भात तुम्ही सदर आरोपीवरती आता सध्या जो FIR दाखल आहे भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 74, 79, 115(2), 118(2) आणि 3(5) अन्वये या आरोपींवरती गुन्हा दाखल आहे. कारण या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी आणि त्याचा भाऊ हे दोघेही तेवढ्याच सामील आहेत आणि त्या दोघांनी मिळून अपराध केलेला आहे. पोलिसांनी याच्यामध्ये आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 2 दिवसांची 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे, जी की आमच्या मते खूप कमी आहे. कारण पोलीस तपासामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं, कारण CCTV फुटेज आहे त्याचा बाकीचा तपास करायचा होता. आणि मुख्य म्हणजे हा जो आरोपी आहे, हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता. मग अशा याच्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त की त्याला कोणी सहारा दिला, तो कुठे होता, तो कुठे गायब होता आणि हा कुख्यात गुंड दिसतोय याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून. म्हणून अशा आरोपीचा व्यवस्थित तपास करणे कामी जास्तीत जास्त PC देणं अत्यंत गरजेचं होतं.